नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत प्रश्नपत्रिका मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्ट 8 ऑक्टोबर 2024ची. प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. त्यामधील ब योग्य जोड्या जुळवा आणि क चूक की बरोबर. हे प्रश्न मी कंप्लीट करून घेतलेले आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये, तर ते तुम्ही लाईव्ह या ऑप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. कोणाला या प्रश्नाची उत्तरे माहिती असतील तर कमेंट करूनही सांगू शकता. तर चला बघूयात आजचा प्रश्न क्रमांक 2, टिपा लिहा मधील पहिला प्रश्न. प्रश्न आहे रक्तसंक्रमणामध्ये परिचारिकेची भूमिका, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजनमधील परिचारिकेची भूमिका विचारलेली आहे. तर बघूयात. रक्तसंक्रमण म्हणजेच ब्लड ट्रान्सफ्युजन. रक्तसंक्रमण ही एक अत्यंत महत्त्वाची आणि जोखीमयुक्त प्रक्रिया आहे. यामध्ये परिचारिकेची म्हणजे नर्सची भूमिका रुग्णाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत कळीची असते, म्हणजे महत्त्वाची असते. संमतीपत्र, इन्फॉर्म्ड कन्सेंट, रुग्णाने किंवा नातेवाईकांनी रक्तासाठी संमती दिली आहे याची खात्री करणे. तपासणी, व्हायटल साईन, रक्त चढवण्यापूर्वी रुग्णाचे तापमान, रक्तदाब, नाडीचे ठोके आणि श्वसन दर तपासून त्यांची नोंद करणे. त्यानंतर रक्त तपासणी, क्रॉस मॅचिंग, रक्ताची बॅग आणि रुग्णाचे नाव, ब्लड ग्रुप जसे की RH फॅक्टर, एक्सपायरी डेट आणि युनिट नंबर यांची दुसऱ्या परिचारिकेसोबत किंवा डॉक्टरांसोबत मिळवणे. डबल चेक करणे. प्रीमेडिकेशन, डॉक्टरांच्या सूचनेनुसार काही रुग्णांना आधीच अँथिस्टिमाइन किंवा अँटीपायरेटिक औषधे देणे. संक्रमण प्रक्रिया बघूयात ड्युरिंग ट्रान्सफ्युजन. तर सुरुवातीची 15 मिनिटे रक्त अत्यंत संथ गतीने म्हणजेच धीम्या गतीने चढवावे. निरीक्षण, पहिल्या 15 मिनिटात परिचारिकेने रुग्णापाशी थांबून कोणत्याही प्रतिक्रियेची म्हणजे रिॲक्शनची चिन्हे दिसतात का यावर लक्ष ठेवावे. चिन्हे तपासणे, प्रत्येक 15 ते 30 मिनिटांनी रुग्णाचे व्हायटल साइन्स पुन्हा तपासणे. वेळ मर्यादा, रक्ताची पिशवी 4 तासाच्या आत पूर्ण होणे आवश्यक आहे, जेणेकरून संसर्गाचा धोका टळेल. प्रतिकूल प्रतिक्रियेची चिन्हे, साइन ऑफ रिएक्शन्स, जर यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर रक्तसंक्रमण त्वरित थांबवावे. थंडी वाजून ताप येणे, रक्तदाब कमी होणे, छातीत किंवा कमरेत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे. संक्रमणोत्तर जबाबदारी, पोस्ट ट्रान्सफ्युजन नोंद, डॉक्युमेंटेशन,
रक्ताचा प्रकार, नीट नंबर, सुरू केलेली वेळ, संपलेली वेळ आणि रुग्णाची स्थिती याची नर्सिंग चार्टमध्ये नोंद करणे. टाकाऊ वस्तूची विल्हेवाट, डिस्पोजेबल, रिकामी रक्ताची पिशवी आणि ब्लड सेट, बायोमेडिकल वेस्ट नियमानुसार नष्ट करणे. फॉलोअप रक्त चढवण्यानंतर काही तासांनी रुग्णाचे निरीक्षण करणे.